हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागते. उन्हाळ्यामध्ये लिंब बरीचशी महाग होतात. म्हणूनच लिंबाच्या रसाची जर आपण साठवणूक करून ठेवली किंवा लिंबाचे सरबत जर आपण करून ठेवलं तर केव्हाही चांगलं, पटकन आपल्याला उपयोगी पडतं. म्हणूनच लिंबू रस साठवायचा कसा आणि सरबत कसे करून ठेवायचे जेणेकरून आपल्याला 3 ते 4 महिने आरामात निघतील. तर तेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हाय हॅलो नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहत आहोत उन्हाळ्यात लिंबू बरेचसे महाग होतात, तर त्यासाठी 3 ते 4 महिने लिंबू रस कसा साठवायचा. तर चला वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया. तर इथे मी 1 किलो लिंबू घेतलेले आहेत. तर साधारण नगाने 25 ते 26 हे लिंब आहेत. 50 रुपये किलो ह्याप्रमाणे मला हे बाजारात मिळालेले आहेत. तर सर्वात प्रथम हे लिंबू मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि कोरड्या फडक्याने छान कोरडे करून घेतलेले आहेत. कुठेही पाण्याचा अंश राहता कामा नये अशा पद्धतीने मी स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. ही स्टेप करणं खूप महत्त्वाचे आहे. आपण बाजारातून आणलेले लिंबू थेट वापरू नये, कारण त्यावर धूळ माती असतात. त्यामुळे स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पूर्णपणे कोरडे करून घेणेही गरजेचे आहे, कारण जर ओलसरपणा राहिला किंवा पाणी राहिले तर साठवताना बुरशी येण्याची शक्यता वाढते. म्हणूनच स्वच्छ कापडाने नीट पुसून घ्या आणि थोडा वेळ हवेतही वाळू द्या. लिंबू जितके कोरडे तितके जास्त दिवस टिकतात. हा खूप महत्त्वाचा नियम आहे. आता तुम्ही बघू शकता, इथे सर्व लिंब मी स्वच्छ धुवून स्वच्छ कपड्याने कोरडे करून घेतलेले आहे आणि थोडा वेळ हवेत देखील वाळू दिलेले आहेत. आता आपण याचा रस काढून घेऊया. रस काढण्यापूर्वी एक छोटीशी टीप, लिंबू हाताने हलकेसे अशा पद्धतीने रोल करून घ्या. असे केल्याने आतला रस सैल होतो आणि जास्त रस निघतो. त्याचबरोबर आमच्याकडे लिंबू कापण्याची देखील एक पद्धत आहे. लिंबाचा देठाचा भाग आणि खालचा भाग हे जे 2 टोकं असतात ते अशा पद्धतीने धरून आडव्या पद्धतीने आपल्याला लिंबू कापायचा आहे. अशा पद्धतीने आडवा आपल्याला लिंबू कापायचा आहे. उभा लिंबू कधीही आपल्याकडे कापला जात नाही. कापताना बघा, लिंबू आतून किती ताजे दिसत आहे. अशा पद्धतीने सर्व लिंबू आपण कापून घेणार आहोत. लिंबू कापताना सुरी स्वच्छ आणि कोरडी असावी. जर लिंबू आतून खराब किंवा डाग असलेला दिसला तर तो वेगळा काढून ठेवा. आता सगळे लिंबू असेच आपण कापून घेऊया. बघा, इतके सगळे लिंबू पाहूनच फ्रेश वाटते ना. उन्हाळ्यात हेच आपल्याला खूप कामाला येणार आहे. घर खर्च सांभाळताना अशा छोट्या छोट्या गोष्टींची प्लॅनिंग केली तर खूप फरक पडतो. मी आधी बऱ्याच पद्धतीने लिंबू साठवून पाहिले, पण बऱ्याच पद्धतीत लिंबू रस कडू होतो. परंतु ही पद्धत बेस्ट आहे. आता तर हीच पद्धत माझी फिक्स झालेली आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा, उन्हाळ्यात आठवड्याला किती लिंबू लागतात तुमच्या घरी आणि उन्हाळ्यात तुम्ही कशी साठवणूक करतात. आज आपण इथे जितका रस काढतोय ना, तो 3 ते 4 महिने आरामात वापरता येणार आहे. इथे लिंबू कापण्यासाठी मी जी सुरी वापरत आहे ती स्टेनलेस स्टीलची आहे. ती मी मिशोवरून मागवलेली आहे. 3 सुऱ्यांचा तो सेट आहे. तुम्हाला जर अशी सुरी मागवायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर वरती आय बटनवर देखील तुम्ही क्लिक करून ती सुरी मागवू शकता. आता इथे सर्व लिंबू आपण कापून घेतलेले आहेत. आता ह्या सर्व लिंबाचा आपण रस काढून घेऊया. लिंबू रस काढण्यासाठी मी जे यंत्र वापरलेले आहे ते देखील आपण स्वच्छ कोरडं करून घेणार आहोत, जेणेकरून पाण्याचा अंश कुठेही राहणार नाही. आणि हे ज्युसर मी डीमार्टमधून आणलेलं आहे, त्यामुळे याची लिंक कुठेही उपलब्ध नाही आहे. बघा, लिंबू आधी थोडंसं हाताने रोल करून घेतलं की रस अगदी सहज निघतो. आणि जास्त दाबून पिळून रस काढू नका, म्हणजे बिया कडू असतात ना, त्यामुळे बिया वेगळ्या काढून मग रस काढा. नाहीतर हलकेच दाबा, म्हणजे रसाची चव बदलणार नाही. उन्हाळ्यात जेव्हा लिंबू 10-15 रुपये होतात ना, तेव्हा आठवतं की आपण आधीच तयारी केली आहे. दरवेळी महाग लिंबू घ्यायची गरजच पडत नाही. आता फक्त कल्पना करा, एप्रिल मेमध्ये जेव्हा खूप ऊन असते तेव्हा फक्त फ्रीज उघडायचा, थोडे ज्यूसमध्ये पाणी ॲड करायचे आणि लिंबू सरबत तयार. बघा, किती पटकन भांडे भरत चालले. तुम्हाला काय वाटतं, इतक्या लिंबातून किती रस निघेल. बघा, इथे पाऊण भांडं असं रस तयार झालेला आहे.
इथे लिंबाच्या साली देखील आपण फेकणार नाही आहोत, याचाही उपयोग मी पुढच्या भागामध्ये नक्की दाखवणार आहे। तर इथे अशा पद्धतीने पाऊण बाउल असा रस तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत। तर ह्याच भांड्याने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे। तर पाऊण भांडे रस आहे, त्याप्रमाणे थोडी जास्त अशी 1 बाउल अशी मी साखर घेतलेली आहे। आता ही साखर आपल्याला ह्या रसामध्ये ॲड करायची आहे। आता इथे साखर आपण ह्या रसामध्ये ॲड केलेली आहे। साखर ॲड करतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, त्याबद्दल क्षमा असावी। आता साखर ॲड केल्यानंतर इथे आपल्याला थोडा वेळ हलवून घ्यायचे आहे, चमच्याने थोडे मिक्स करून घ्यायचे आहे। आणि स्वच्छ धुतलेली कोरडी करून घेतलेल्या बॉटलमध्ये आपल्याला हे रस भरून घ्यायचा आहे। आता हा रस आपण काचेच्या बरणीमध्ये भरत आहोत। इथे साखर पूर्णपणे विरघळलेली नाही आहे। रात्रभर आपण हे असंच झाकण लावून ठेवणार आहोत आणि अधेमध्ये हलवणार आहोत, जेणेकरून साखर त्यामध्ये विरघळून जाईल। रात्रभर मी अशीच बरणी साईडला ठेवून दिली होती आणि 2 ते 3 वेळा मध्ये हलवली होती। आता तुम्ही बघू शकता इथे साखर बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे। आता आपण हे छोट्या बॉटलमध्ये भरून घेणार आहोत आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। आपल्याला सरबताव्यतिरिक्त देखील लिंबू आपल्याला उन्हाळ्यामध्ये लागतात, त्यासाठी मी साखर टाकण्या अगोदर थोडासा रस साईडला काढून ठेवलेला होता। आता एका बॉटलमध्ये मी साखर मिक्स केलेला रस भरणार आहे आणि दुसऱ्या बॉटलमध्ये मी साधा रस भरलेला आहे। साधा रसामध्ये मी फक्त थोडेसे मीठ टाकलेले आहे। सेंधव मीठ चिमूटभर मी ॲड केलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही लिंबू सरबत आणि लिंबू रस 3 ते 4 महिने उन्हाळ्यासाठी साठवून ठेवू शकतात आणि हवे तेव्हा लिंबू सरबत किंवा लिंबू रस वापरू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।